खारट पाण्याचे हे उपाय केल्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल व घरातील कलह नाहीसा होईल. मित्रांनो, आपण मिठाचा वापर घराच्या स्वयंपाकघरात चवीनुसार पदार्थ म्हणून करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की ज्योतिषशास्त्रातही मिठाला खूप महत्त्व आहे. मिठाची ही युक्ती तुमच्या घरात आशीर्वाद आणू शकते. या युक्तीने तुमचा खिसा आणि घर नेहमी समृद्ध राहील. मित्रांनो, तज्ज्ञांच्या मते खारे पाणी तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांना संपवते. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही खाऱ्या पाण्याने सुधारते आणि तुमचा खिसा नेहमी भरलेला असतो. कर्जापासून मुक्तता. कधीकधी एखाद्या व्यक्तीला काही कारणाने कर्ज घ्यावे लागते आणि अशा परिस्थितीत त्याच्या मनात तणाव सुरू होतो. कर्जमुक्तीसाठी दर रविवारी मिठाच्या पाण्याने फरशी पुसा. यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. यासोबतच कर्जापासून मुक्ती मिळते. साधारण मीठ घातलं तरी चालेल, पण पाण्यात खडे मीठ मिसळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे उत्पन्नही वाढते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. आपल्या आयुष्यात अनेक वेळा पैशाची कमतरता असते. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडते. अशावेळी एका ग्लासमध्ये 1 चमचा मीठ टाकून घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळू शकते. परंतु हा उपाय करण्यासाठी हे पाणी वेळोवेळी बदलत राहा. तसेच हा उपाय रविवारी आणि मंगळवारी करा, तरच फळ मिळते. नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त व्हा. अनेक वेळा असे दिसून येते की काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहते. त्यामुळे आपले काम बिघडू लागते. अशा परिस्थितीत आपण ग्लासमधील पाण्यात 2 चमचे मीठ मिसळून तो ग्लास घराच्या बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवावा आणि ते पाणी दर 3ऱ्या दिवशी बदलावे. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात राहू लागते. मुलांना दृष्टीपासून दूर ठेवा. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरातील वडीलधारी मंडळी मुलांवर मीठ टाकून डोळे विस्पारतात. असे मानले जाते की मिठाने नजर काढल्याने वाईट अडथळे आणि वाईट नजर दूर होते. अशा परिस्थितीत आठवड्यातून एकदा मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात खडे मीठ मिसळा आणि त्यांना आंघोळ घाला. यामुळे मुले वाईट नजरेपासून सुरक्षित राहतात. घरगुती वाद दूर करा. जवळपास प्रत्येक कुटुंबात छोटे मोठे वाद होतच असतात. अशावेळी घरात होणारा कलह दूर करण्यासाठी काचेच्या भांड्यात मिठाचे पाणी घेऊन घराच्या बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा आणि वेळोवेळी त्याचे पाणी बदलत राहा. असे केल्याने घरातील कलह नाहीसा होतो.